जय शिवराय. तर सह्याद्रीची भटकंती करत करत आज आपण आलेलो आहोत तुंग या गडावरती. आणि हा तुंग जो आहे तो पुणेपासून जवळजवळ 65 किलोमीटर आहे. तर आत्ता तुम्ही माझ्या बघू शकता, हा जो काही चौतारा लावलेला आहे. आता या चौताऱ्यामध्ये 3 भाषेमध्ये गडाची माहिती दिलेली आहे, जसे की मराठी, हिंदी आणि इंग्लिश. जेणेकरून या ठिकाणी जे काही पर्यटक येतील किंवा शिवभक्त येतील त्यांच्यासाठी ह्या गडाची माहिती कळाली जावी, त्यासाठी हे चौताऱ्यावरती माहिती दिलेली आहे. तर आता ह्या साईडला जर बघितलं तर ह्या गावातील जे ग्रामदैवत आहे काळ भैरवनाथाचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर आपण ह्या साईडने आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया मंदिराचं काम कुठपर्यंत आलं आहे ते. तर चला. हे समोर आहे ते काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. हा मंदिराच्या समोरील बाजूस बाग आहे. आणि आम्हाला ग्रामस्थांकडून माहिती भेटली आहे की ह्या मंदिरात जी काही मूर्ती ठेवलेली आहे काळ भैरवनाथाची, ती शिवकालीन मूर्ती आहे. आणि हे बांधकाम गावकरी आहेत तर ते करतायत. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर दिसली तर अतिउत्तम. त्याप्रमाणे या ठिकाणी हनुमानांची शिल्प आहे, त्याचप्रमाणे नंदी. आणि आपण बघूया दिसतंय का. पण थोडंसं झूम करून बघूया. क्लिअर नाही दिसणार, पण या ठिकाणी शिवकालीन मूर्ती आहेत. आता आपण परत ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याने आता तुंगगडाकडे जाऊया. तर चला. समोर जर बघशाल तर सह्याद्री प्रतिष्ठानने एक बोर्ड लावलेला आहे. आणि ह्या बोर्डमध्ये गडाची पूर्वस्थिती आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं त्यानंतरची स्थिती याचे फोटो दाखवलेले आहेत तिथं. त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी ह्या ठिकाणी कोणते कोणते साप आहे, विषारी, बिनविषारी आणि निमविषारी. निमविषारी म्हणजे काय की बेडूक वगैरे जे किड्यांना चावतात आणि त्याचं विष त्यांना, फक्त विषबाधा त्यांनाच होऊ शकते, याच्यावरती माणसाचा काहीच असर होत नाही. आणि त्यानंतर त्याच्यावर कशी काळजी घ्यायची ह्या बोर्डमध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचनंतर पुढं आलो आपण, हा गडाकडे जाणारा रस्ता आहे. पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं विरगळ आहे. ओके, आता आपण त्या विरगळाची माहिती घेऊया. ओके, तर आता आपण समोर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं विरगळ ठेवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या विरगळाबद्दल माहिती ही ह्या बोर्डवरती लावलेली आहे. समोर आहे थोडं, ह्या बोर्डवरती लावलेली आहे. आणि ह्या ठिकाणी पूर्ण डिटेल दिलेली आहे विरगळ म्हणजे काय काय नाही. तर विरगळ म्हणजे काय की ज्या वेळेस पूर्वीच्या काळात लढाई वगैरे व्हायची आणि त्यामध्ये जे काही लढणारी व्यक्ती होती त्यांना वीर मारण्याचं, तर त्यांच्या स्मरणार्थ ह्या विरगळ बनवला जायचा. आता ह्या विरगळामध्ये बघशाल तर ही विरगळाची हाईट 2.5 ते 3 फीट आहे. आणि त्यानंतर इथं 3 भाग दिलेले आहे. इथं बघशाल तर हा झोपलेल्या अवस्थेत आहे, इथं लढाई चालू आहे, इथं यज्ञ चालू आहे असं दाखवतात. आता इथं क्लिअर नाही दिसत आहे. आणि त्यानंतर इथं एक शेंदूर लावलेला आहे. त्यानंतर इथं पण बघा की लढाईचं चिन्ह आहे. आणि हे सूर्य आणि हा जर बघशाल तर हा चंद्र आकार आहे. सेम इथं पण ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता सूर्य आणि चंद्र म्हणजे काय की यांच्या ज्या गाथा आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ह्या गाथा सांगितल्या जातील, याचा असा अर्थ आहे. त्यानंतर जर विरगळ बघितला तुम्ही तर हे तुम्हाला गड किल्ल्यांवरती, त्याचप्रमाणे जे काही प्राचीन मंदिर आहे आपले त्या ठिकाणी बघायला भेटतात. आता हे विरगळ बघितल्यानंतर समोर बघू शकता की हा पायरी मार्ग आहे. आणि ह्या पायरी मार्गाने आपण आता गडावरती जाणार आहोत. गडावरती जात असताना आपल्याला डाव्या बाजूस एक हनुमानरायांचं शिल्प दिसतंय, तर त्याची माहिती जाणून घेऊया आपण. हे शिल्प आहे, सेम शिल्प आपण तिकोना जो गड होता लास्ट टाइम जो एक्सप्लोअर केला होता त्यावेळेस आपल्याला दिसली होती. आणि सेम मूर्ती इथे पण आहे. तर या मूर्तीविषयी आपण आता सध्या माहिती घेऊया. आता तुम्ही जर बघशाल त्यांचा हात असा वरती आहे आणि एक पाय जो आहे तो खाली एक दैत्य आहे, त्याला पनोती दैत्य असं म्हणतात. आणि ह्याचा अर्थ असा की हा
चपेट मारतोय, मारुती राय आपले चपेट मारतायत, त्या पनोतीत आहेत त्याला, अशा स्वरूपातील हे शिल्प आहे आणि खूपच सुंदर असं हे शिल्प आहे. आणि या गडाकडे वरती जाण्यासाठी पायरी मार्ग आहे, पण ह्या ठिकाणी तुम्ही बघशाल तर थोडासा स्लिपरी मार्ग, इथं पायरी नाही आहे. तर माझी एक विनंती होती सर्वांना की वरती जाताना स्वतःची काळजी घ्या आणि हा जो रोपवे दिलेला आहे त्याला पकडूनच वरती चढा, कारण की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपलं पाय स्लिप होण्याची पण शक्यता आहे, त्यामुळं काळजीपूर्वक वरती जा. तर चला आता आपण वरती जाऊयात. आता पुढं आलं आपण, त्यानंतर आता माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता एक चौकोनी भाग दिलेला आहे आणि त्यालाच मेट असं म्हणतात. आणि मेट म्हणजे काय की ज्या वेळेस पूर्वीच्या काळी गडावरती जे कोणी लोक गडावरती येतील त्यांची तपासणी ह्या ठिकाणी केली जायची आणि त्यानंतरच त्यांना गडावरती सोडण्यात यायचं. तर ही ती जागा. त्याचप्रमाणे हे वरील बाजूस जर बघितलं तर ह्या इथं पाण्याचं टाकं दिलेलं आहे आणि समोर हा दुसरं पाण्याच्या टाक्या जे आहे त्याकडे जाणारा हा मार्ग आहे. आणि ह्या डाव्या साईडला बसवलं तर बघितलं तर हे गडाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपण आता पुढे जाऊयात. तसंच आता आपण वरती आल्यानंतर माझ्या मागील बाजूस तुम्ही बघू शकता हा जो आहे तो आहे गणेश दरवाजा आणि हा जो आहे हा पहिला दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाने आपण आता गडामध्ये प्रवेश करणार आहोत. आता थोडंसं समोर जर आलं ना तर थांबा आपण दाखवूया तुम्हाला क्लिअर. ह्या ठिकाणी हा आत्ता बसवलेला दरवाजा आहे आणि पूर्वीच्या काळी जसे दरवाजे होते त्याच टाईपमध्ये बनवण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठाननी केलेला आहे. थोडंसं जर समोर आलं तर आता इथं बघू शकता एक खाचा दिलेला आहे आणि त्यामध्ये जो डोअर आहे आपला तो लॉक केला जायचा आणि त्यानुसार आपला दरवाजा हा बंद व्हायचा. तर आता थोडंसं पुढं आलं तर इथं समोर आल्यानंतर दोन मार्ग दिसत आहेत आपल्याला. पहिला मार्ग जो आहे हा वरती जाणारा मार्ग आहे, हा बालेकिल्ल्याकडे जातो हा मार्ग. आणि जो दुसरा मार्ग आहे तो जातो बुरुजाकडे. तर आपण आत्ता पहिले बुरुजाकडे जाऊया आणि त्यानंतर बुरुजावरून रिटर्न आल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाऊया. तर चला. तर समोर आल्यानंतर तुम्हाला विशेषतः एक काळजी घ्यायची आहे की इथं खूपच अरुंद रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने जाताना तुम्हाला खाली दरी याचं पण काळजी घ्यायची आणि वरतून येणारा दगड तो पण बघायचा आहे. त्यामुळे जाताना खूप जास्त काळजी घ्या आणि या साईडला रोपवे पण लावलेले आहे, तर रोपवेच्या साह्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अपघात आपल्याला टाळता येतील. आता आपण बुरुजावर पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बुरुजाची सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि इथे बघितल्यानंतर असं वाटतं आहे की इथे एक झाड असावं आणि ते झाड तोडण्यात आलं आहे आणि तोडल्यामुळं हा भाग बुरुजाचा पडलेला आहे. का? कारण की जर खालील बाजू जर बघितलं तुम्ही तर या बाजूस एक काही मुळं दिसत आहे झाडांची आणि मे बी त्याचा धोका पूर्ण बुरुजाला होऊ नये त्यामुळं हा तोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जंग्या बघू शकता. जंग्यांचा उपयोग म्हणजे काय की ज्यावेळेस शत्रू गडावरती चाल करून येतो तर शत्रूला रोखण्यासाठी या ठिकाणावरून हमला करण्यात यायचा, तर त्यासाठी या जंग्यांचा वापर केला जायचा. तर हे बघून झालं आहे आता आपलं. आता सरळ ह्या मार्गाने आपण वरती बालेकिल्ल्याकडे जाणार आहे. तो वरती बघू शकता हा बालेकिल्ल्याचा व्ह्यू आहे. त्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिवकालीन शौचकूप दिसतं आहे. हे शौचकूप या ठिकाणी यासाठी बांधण्यात आलं आहे की ज्यावेळेस आपल्या गडावरती जे काही पहारेकरी किंवा मावळे तर त्यांना ह्या शौचकूपचा वापर करण्यात यावा यासाठी हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. बुरुजाकडून आपण रिटर्न आलेलो आहोत आणि जो उजव्या साईडकडे जाणारा मार्ग होता त्या मार्गाने आपण आता वरती आलेलो आहेत आणि हा परिसर तुम्ही बघू शकता हा खूपच सुंदर आहे. आता थोडंसं वरती या, आपण तुम्हाला दाखवूया. हा जो आहे हा आहे हनुमान दरवाजा आणि तुम्ही याची रचना जर बघितली
तर याची रचना अशी की शत्रू वरती येऊपर्यंत त्याला हा दरवाजा इथे आहे की नाही हे लक्षातच येत नाही. त्याप्रमाणे ही रचना ह्या दरवाजाची करण्यात आलेली आहेत आणि खूपच सुंदर सुस्थितीत आहे. आणि या ठिकाणी त्या दरवाजाची माहिती दिलेली आहे. इथं हनुमानरायांचं आपलं शिल्प आहे, त्याचं दर्शन घेऊया आणि ह्या मार्गाने आपण सरळ मध्ये जाऊया. तर चला. तर मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला देवड्या दिलेल्या आहेत. आता देवड्या म्हणजे काय की ह्या ठिकाणी जे काही पहारेकरी असायचे तर त्यांना आराम करण्यासाठी ही जागा असायची आणि ह्या ठिकाणी ते बसून आराम वगैरे करायचे. प्राचीन इमारतींचे काही अवशेष आहे या ठिकाणी, ढासळलेल्या स्थितीत आहे सध्या. आणि या मार्गाने आपण सरळ जाऊया. आता वरती आल्यानंतर या ठिकाणी कचेरीचे अवशेष आहे, ज्या ठिकाणावरून आपला ह्या गडाचा कारभार चालायचा. आणि त्याच्याच शेजारी जे आहे ते आपलं गणपतीरायांचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी उजव्या सोंड्याचे गणपती आहेत. तर आपण आता पूजापाठ करूया. आता हा समोर जो भाग आहे तो पाण्याच्या टाक्याकडे जातोय. इथं फलक दिलेला आहे ते. आणि हा जो दुसरा मार्ग आहे तर या मार्गाने आपण आता बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत. तर चला. आपण वरती आलेलो आहोत. वरती आल्यानंतर आज समोर बघू शकता स्वराज्याचा आपला भगवा ध्वज, याचं आपण दर्शन करूया. ह्या गडावरतून आपल्याला लोहगड आणि विसापूर हे गड दिसतात. आणि लोहगडचा हा विंचूकडा आहे या ठिकाणी. आणि या बाजूस तुम्ही बघू शकता हा आहे तिकोना किल्ला. आणि हे समोर जे दिसतंय ते तुंगई देवीचं मंदिर आहे. तुम्हाला जवळून दाखवून येतो. चला. खूपच छोटं मंदिर आहे हे. सर्व भिजलेलं आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे. आपण थोडीशी साफसफाई करून पूजापाठ करूया. आणि हा आहे सभोवतालचा परिसर. फक्त ज्यावेळेस तुम्ही ह्या तुंगई देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालशाल त्यावेळेस काळजी घ्या, कारण की खूपच अरुंद हा रस्ता आहे, त्यामुळं सेफ्टी फर्स्ट. हा आहे पवना लेकचा व्ह्यू. तर आता आपण पूजापाठ करूया. आपण साफसफाई केली आहे आणि साफसफाई केल्यानंतर आता या देवीचं पूजापाठ करूया. महाराजांची फ्रेम पण आपण पुसून व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि हे आहे त्या देवीचं शिल्प. तर आता आपण पूजा करूया आणि दर्शन घेऊया. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली होती. शाहिस्तेखानाची बोटं कापणं म्हणजे औरंगजेबाचं नाक कापल्यासारखं झालं. आणि त्यानंतर त्या जखमेवरती मीठ लावायचं काम आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे त्यांनी काय केलं की सुरतेची लूट केली. सुरतेची लूट केल्यानंतर औरंगजेब यांनी काय केलं की मिर्झा राजे जयसिंग यांना महाराष्ट्रामध्ये पाठवले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. आणि त्या तहामध्ये 21 किल्ले देण्यात आले मुघलांना. आणि त्या तहामध्ये हा तुंग किल्ला पण होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर त्यांनी काय केलं की हा तुंग किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला. आणि ह्या मावळ प्रांताचा जो कारभार होता तो नेताजी पालकर यांना सोपवण्यात आला. आणि
त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर हा जो गड आहे, हा जो किल्ला आहे, हा मराठ्यांच्याच ताब्यात होता. पण जोपर्यंत इंग्रज आले नाही तोपर्यंत मराठ्यांच्याच ताब्यात होता आणि त्यानंतर हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर एवढंच सांगून मी आजची भटकंत्री कंप्लीट करतो. धन्यवाद. जय शिवराय.